नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्या बरोबर फलुदा हे उन्हाळ्यातलं सर्वांचं फेवरेट पेय शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला फलुदा लागणार. तो मी तुम्हाला दाखवणार कसा करायचा तो. आणि सब्जा घरी असतो बहुतेकांच्या. पाण्यात कसा भिजवायचा तेच पण. आता इकडे आपण पहिला 1 चमचा सब्जा घेऊया. याला इंग्लिशमध्ये बेसिल सीज म्हणून बोलतात. आणि त्यात पाणी घालूया 1 कप. आता हे तुम्हाला दिसतात ते काळे सीड्स आणि काही खाली गेले तर ॲब्झॉर्ब करायला लागले. तर हे चांगलं फुलेपर्यंत तुम्ही हे वापरू शकत नाही. तुम्हाला एक 15-20 मिनटं थांबायलाच लागेल ते सब्जा तुमचा छान फुलून यायसाठी. ठीक आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे 15-20 मिनिटामध्ये सब्जा छान फुललेला आहे. आणि हा आता मी फ्रीजमध्ये ठेवेन. इथे मी थंड पाणी घेतले, त्याच्यामध्ये बर्फ घातलाय. इथे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतले, पाणी घेतले 1 कप आणि साखर. हे फलुदाचं सामान. 3 गोष्टी. आणि त्यासाठी आपल्याला चकलीच हे लागेल, ती शेव पाडायसाठी, फलुदा शेव. ठीक आहे. याला मी तेल लावून ठेवलं चकलीच्या याला. आता आपण ते अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेऊया एका बोलमध्ये आणि हळूहळू पाणी घालून त्याचं छान एकजीव होईपर्यंत त्याचं पेस्ट करूया. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, तेवढं फक्त तुम्ही लक्षात द्या. हे बघा, लम्स नाही राहिले पाहिजेत. मग त्यात साखर घालायची आणि साखर छान वितळून जाईपर्यंत आपण ते स्टर करायचं चांगलं. झालं. ते आता फलुद्यासाठी इथे मी पॅन ठेवले गॅसवर आणि ते फलुद्याचं आता आपण केलं ना ते मिक्स कॉर्नफ्लॉवर, पाणी आणखीन साखर, ते आपण आता गॅसवर कंटिन्युअसली हे करायचं, स्टर करायचं मंद आचेवर. ते एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत, तो सफेद एकदम कलर आहे ना तो जाईपर्यंत. जास्त काही वेळ लागत नाही याला. आता झाल्यावर मी ते चकली पात्रामध्ये ते घालते. पाहू शकतात ना कसं ते एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे. आणि ह्याला काय चकलीसारखं त्रास हे नाही द्यायचं. त्या थंड पाण्यामध्ये ते शेव पाडायची फलुद्याची. ठीक आहे. तर आता आपला फलुदा तयार झालेला आहे आणि तो तुम्ही आता फ्रीजमध्ये परत ठेवू शकता. सगळं थंडगार पाहिजे आपल्याला. हे उन्हाळ्यामध्ये आपण खाणारं आपलं थंड रेसिपी आहे फलुद्याची. इथे बघा काय छान झालं ना फलुद्याची शेव. आता हे पण मी फ्रीजमध्ये ठेवले, सब्जा पण फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण बाकीच्या तयारी करूया. आईस्क्रीम केलंय मी. आता पहिला आपण ते फलुदा मिक्स करूया आपण ग्लासमध्ये. आता ह्याच्यात प्रमाण असं काही नाही आहे. तुम्हाला जेवढं आवडते त्या गोष्टी ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे घाला, आवडीप्रमाणे. इथे 1 टीस्पून टेबलस्पून घातलं तरी छान. मग त्याच्यावर मी सब्जा घालते. हा माझा फलुदाची रेसिपी आहे ना. इथे मी दूध घालते. दूध अर्धा कप दूध ह्याच्यात. मी दुधामध्ये काही कस्टर्ड वगैरे काही घातले नाही, जे साधं दूध ठेवलं. कारण आपण खातो आणि ते तहान पण भागली पाहिजे. इथे रोज सिरप आहे ना, ते मी घेतले. ते जरासं बाटली जरा वर खाली करा, कारण त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत. तर ते आपल्या फलुद्यामध्ये आपल्याला मिळतील. तर आपण याच्याने गोडपणा येईल आपल्याला दुधाला. तर दुधामध्ये दूध साधं होतं, त्यावेळेस साखर वगैरे काय घातली नव्हती मी. आता आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम. वाव. आता त्या वर जरासं सिरप छान दिसायसाठी, बाकी काही नाही. आता काही जण त्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काय नाही काय घालतात, त्याची काही गरज नाही आहे. हे सिम्पल आपलं बादशाह माहिती आहे ना, मुंबईमध्ये साऊथ मुंबईला मिळते तो. त्या बादशाहच्या रेसिपी सेम आहे ही. तुम्ही तिकडे गेले तुम्हाला असंच फलुदा मिळेल. तर जास्त काय उन्हाळ्यामध्ये आपल्याला पोट पण भरेल आणि तहान पण भागेल असा हा फलुदा आहे. तर नक्की करून बघा. आणि आवडलं असेल आजचा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.